मराठीचे शिलेदार बौद्धिशीय संस्थेच्या आजीवन व वार्षिक सभासदांचे मी हर्षिता राहुल पाटील मनपूर्वक स्वागत करते. पुढील महिन्यात होत असलेल्या गौरव अभिजात मराठी 2025 या राज्यस्तरीय काव्य वाचन स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व शब्दप्रभूंचे अभिनंदन. तर ज्या सारस्वतांनी अजूनही नोंदणी करून सहभाग नोंदविला नाही अशांची आम्ही आवर्जून वाट बघतोय. तर त्वरा करा आणि नोंदणी करून या भेटायला छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक 7 मे 2025 रोजी आणि जिंका रोख बक्षिसे. धन्यवाद. मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था मागील 8 वर्षापासून आपल्या साक्षीने मराठी भाषा सक्षमीकरणासाठी आणि आपल्या भाषेला अभिजात दर्जा प्राप्त करून देण्यासाठी गेल्या 10 वर्षापासून अविरत झगडत आहे. अक्षरशः मराठी भाषेची चळवळ ही राज्यात आणि देशाबाहेरही नेण्यात आपणा सर्वांचे योगदान हे अनमोल आणि अमूल्य आहे. पण जागतिक मराठी भाषा गौरव दिनी आम्ही आपणा शब्दप्रभूंचे स्वागत आणि सन्मान करू शकलो नाही. परंतु अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानंतर राज्य पातळीवर मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था प्रथमच राज्यस्तरीय भव्य महाकाव्य वाचन स्पर्धा आयोजित करीत आहे. कारण अभिजात दर्जेनंतर आपणा सर्व शब्दप्रभूंचे स्वागत आणि सन्मान करणं हा संस्थेचे आद्य कर्तव्य असून राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेलं आहे. या राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय असलेल्या कवी कवयित्रींना रोख 3000, रोख 2000 आणि 1000 तसेच उत्तेजनार्थ 10 कवींना रुपये 500 यासोबतच सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि गौरव अभिजात मराठी 2025 या विशेषांकाच्या 5 प्रती ज्यात तुम्हा सर्वांच्या छायाचित्रासह दर्जेदार रचनाचा समावेश असेल असं आम्ही सत्कार साहित्य छत्रपती संभाजीनगर येथे होत असलेल्या राज्यस्तरीय पुस्तक प्रकाशन, राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धा आणि पुरस्कार वितरण समारंभात आम्ही आपणा सर्वांचा सन्मान करणार आहोत. तर ज्या सभासदांनी अजूनही या स्पर्धेत नोंदणी केली नसेल अशा सर्वांची आम्ही वाट बघतोय. तर या आम्ही आपणास भेटण्यास तयार आहोत. मराठी पाऊल पडते पुढे.